नमस्कार मंडळी. सध्या बलुचिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध खूपच चर्चेमध्ये आहेत. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू काश्मीर मधील सीमेवरती तणाव वाढला तेव्हा बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मी म्हणजेच BLA यांनी पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करून भारताला अप्रत्यक्षपणे साथ दिली होती. यामुळे पाकिस्तानाला दोन आघाड्यांवरती लढावं लागलं. एकीकडे भारतीय सेना आणि दुसरीकडे बलुचिस्तानची आर्मी. आणि विशेष म्हणजे बलुचिस्तान मधील मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला जोरदार पाठिंबा दिला होता. 2017 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चानं लाखो मराठ्यांना रस्त्यावरती आणलं त्यावेळी बलुचिस्तान मधील मराठा कौमी इत्तेहाद या संघटनेनं सोशल मीडियावरती एक मोहीम सुरू केली होती आणि आरक्षणाला पाठिंबा दिला. त्यांनी मुंबईत झालेल्या मराठा मोर्चाला देखील समर्थन केलं होतं. या मोहिमेचं नेतृत्व मीर नूर मोहम्मद मराठा बुक्ती आणि सुलतान खान मराठा यांनी केलं. त्यांनी सांगितलं की मराठा समाजाची एकता ही सीमेपलीकडची आहे. आम्ही आज जरीही बलुचिस्तानात असलो तरी देखील आमचं हृदय महाराष्ट्रात आहे आणि आज त्यांचा एक वेगळा देश देखील निर्माण होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठ्यांच्या गौरवशाली भूतकाळापासून त्यांच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नापर्यंतची थरारक कहाणी मी सांगणार आहे. मराठ्यांचा सह्याद्रीपासून ते बलुचिस्तानापर्यंतचा हा प्रवास म्हणजे जिद्द, संघर्ष आणि सांस्कृतिक अभिमानाची ही कहाणी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे पाकिस्तानातल्या मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न, जे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. आणि मित्रांनो, सध्या जी परिस्थिती दोन्ही देशांमध्ये आहे, जो बॉर्डरवरती तणाव आहे, त्यामुळे लवकरच बलुचिस्तान मधल्या मराठ्यांच्या लढ्याला यश देखील मिळू शकतं. त्यांच्यावर वर्षानुवर्ष झालेला अन्याय कुठे ना कुठे थांबला जाऊ शकतो आणि मराठ्यांचा जगातला पहिला देश बलुचिस्तान हा देखील निर्माण होऊ शकतो, अशी चिन्ह सध्या तरी आहेत. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की मराठा समाजाची बलुचिस्तान मधील लोकसंख्या अंदाजे 15 ते 20 लाख एवढी असल्याचा दावा काही स्थानिक नेते आणि सोशल मीडिया अहवालांमध्ये केली जात आहे. आणि यापैकी बहुतांश मराठा बुक्ती, मर्री, मझारी, रायसानी आणि गुरचानी या बलोच जमातींमध्ये समाविष्ट आहे. त्यांच्या सांस्कृतिक परंपरा मराठी संस्कृतीशी मिळत्या जुळत्या आहेत. उदाहरणार्थ, त्यांच्या लग्नामध्ये आजही हळदीचा समारंभ होतो, सप्तपदी होतात आणि आयो म्हणजे आई, बापो म्हणजे बाप यांसारखे मराठी शब्द आजही ही लोक वापरतात. सुईत हे गाव आहे, तिथं सुमारे 7,000 मराठा राहतात. तर डेरा बुक्तीमध्ये 20,000 पैकी 7,000 मराठी लोक आहेत. फेसबुक वरती मराठा कौमी इत्तेहाद आणि बलोच मराठा युथ यांसारखे पेज वरती हजारो मराठा आपली ओळख अभिमानानं मराठा म्हणून मांडतात. आता आपण या बलोच मराठ्यांचा काय इतिहास आहे ते पाहूया. मराठ्यांचा बलोचिस्तानातील प्रवास हा पानिपतच्या 3ऱ्या लढाईपासून सुरू झाला होता. या लढाईमध्ये मराठा साम्राज्याने अहमद शाह अब्दाली याच्या अफगाण सैन्याशी लढा दिला. मराठ्यांचं नेतृत्व सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव पेशवे यांनी केलं. या लढाईमध्ये मराठ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला, पण दुर्दैवाने त्यांना याच्यामध्ये पराभव पत्करावा लागला. सुमारे 1 लाख मराठा सैनिक आणि नागरिक मारले गेले, तर तब्बल 22,000 जणांना अब्दालीनं कैद केलं. या कैद्यांना अब्दालीने बलुचिस्तानातील बलोच जमातींना भेट म्हणून दिलं. अब्दालीचा मित्र मीर नासिर खान नूरी याने या कैद्यांना बुक्ती, मर्री, मझारी, रायसानी आणि गुरचानी या जमातींमध्ये वाटून घेतलं. आणि या गोष्टीमुळेच 22,000 मराठा पुरुष, महिला आणि बालकांना बलुचिस्तानच्या वाळवंटात सोडण्यात आलं. या वाळवंटात पाणी आणि अन्नाची कमतरता होती आणि मराठ्यांना येथे गुलामाप्रमाणे वागणूक मिळाली. मित्रांनो, सुरुवातीला मराठ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला.
त्यांना जमीन मालकीचा अधिकार नव्हता आणि त्यांच्यावरती सक्तीने इस्लाम स्वीकारण्याचा दबाव देखील होता। पण त्यातही मराठ्यांनी आपली सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवली। त्यांनी लग्नात मराठी परंपरा जपल्या, जसे की हळदीच्या समारंभात आणि नववधूसाठी तांदळाची वाटी ओलांडण्याची प्रथा मराठ्यांनी जपली। मराठ्यांनी बलुचिस्तानच्या वाळवंटात शेतीचे तंत्र विकसित केले आणि पाण्याचे स्रोत देखील शोधले। साहू मराठा या जमातीनं विशेषतः शेतीमध्ये यश मिळवलं, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये स्थानिक बलोचांमध्ये साहू मराठ्यांना मान मिळाला। कालांतराने मराठ्यांनी बलुचिस्तानात आपले स्थान निर्माण केले। आज ते सैन्य, शिक्षण, राजकारण आणि उद्योगामध्ये कार्यरत आहेत। सुई गॅस कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये 14 पैकी 7 मॅनेजर मराठा आहेत। मराठा कौमी इत्तेहाद ही त्यांची सर्वात मोठी संघटना आहे, जी त्यांच्या हक्कासाठी आजही लढतीये। या संघटनेचे नेते मीर नूर मोहम्मद मराठा बुक्ती, सुलतान खान मराठा आणि जफर मराठा बुक्ती यांनी मराठ्यांच्या हक्कासाठी आवाज वेळोवेळी उठवला आहे। बलुचिस्तानातील मराठ्यांवरती पाकिस्तान सरकारकडून अनेक अन्याय होत आहेत। त्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वर्षानुवर्ष दुर्बल ठेवलं जात आहे। उदाहरणार्थ सांगतो, ग्वादर बंदर हे बलुचिस्तानातील आर्थिक केंद्र आहे, पण याचा फायदा पंजाबी आणि चीनी कंपन्यांना मिळतो। स्थानिक मराठ्यांना याचा काडीमात्र फायदा मिळत नाहीये। त्यासोबतच बलुचिस्तानातील नैसर्गिक वायू आणि खनिजांचा लाभही स्थानिकांना मिळत नाही। पाकिस्तानी सैन्य मराठ्यांवरती दडपशाही करतं आणि अनेक लोकांना दहशतवादी ठरवून तुरुंगात देखील टाकलं जातं। 2023 मध्ये बलोच लिबरेशन आर्मी म्हणजे BLA क्वेटा ते कराची जाणारी ट्रेन हायजॅक केली होती, ज्यामुळे बलुचिस्तानातील स्वातंत्र्याच्या लढ्याला नवीन चालना मिळाली। या रेल्वेत पाकिस्तानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते। ही बातमी तुम्ही नक्कीच ऐकली असेल। BLAच्या सैनिकांनी रेल्वे ताब्यात घेऊन 100 सैनिकांना ठार केलं। हा हल्ला पाकिस्तानाच्या दडपशाही विरुद्धचा प्रतिकार होता। या कारवाईमुळे बलूच आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्याची मागणीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती लक्ष वेधलं होतं। मीर यार बलोच एक बलोच लेखक आहेत, यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना सांगितलं की पाकिस्ताननं आमची जमीन लुटली आहे, पण आम्ही आता हार मानणार नाहीत। मित्रांनो, भारत आणि अफगाणिस्तान देखील बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला अप्रत्यक्षपणे समर्थन देत आहेत। 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानातील मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित केला होता। आज 2025 मध्ये पाकिस्तान आर्थिक संकटामध्ये आहे। कर्जासाठी IMF कडे धाव त्याला घ्यावी लागलीये, त्याला भीक मागावी लागतीये। सध्या पाकिस्तानवरती एकूण परकीय कर्ज 126 अब्ज डॉलरवरती येऊन पोहोचलंय आणि यामुळे पुढे येणाऱ्या काळात बलुचिस्तान नावाचा जगातील पहिला मराठ्यांचा देश निर्माण झाला तर आश्चर्यचकित होऊ नका। बलुचिस्तानातील मराठ्यांचा हा लढा तुम्हाला कसा वाटला? स्वतंत्र बलुचिस्तान भारतासाठी फायदेशीर ठरेल का? आणि मराठ्यांचा हा इतिहास तुम्हाला काय प्रेरणा देऊन जातो हे देखील मला कमेंट मध्ये सांगा। तुमच्या सगळ्या कमेंट्स मी नेहमीच वाचत असतो आणि त्यावरती माझा रिप्लाय देखील करतो। पाकिस्तानातील मराठ्यांचा हा इतिहास तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या महाराष्ट्रीयन मराठी तरुणांना ग्रुप्सवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्ही आम्हाला फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता, त्यामुळे नवनवीन व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।